आपण बघितलं की विकसित भारतामध्ये महाराष्ट्राचं मोठं योगदान असणार आहे आणि महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर सुद्धा महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन एवढी करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. तर सेवा क्षेत्राच्या या भरभक्कम अशा विकास दराच्या बळावर आपण हे गाठू शकतो का? सेवा क्षेत्र भरभक्कम आहे. त्याच्याबरोबर एक अर्थसंकल्पीय भाषणामध्ये उल्लेख केला की उद्योग क्षेत्राच्यासाठीही भरपूर तरतूद याच्यामध्ये आहे आणि शेती क्षेत्रासाठी आहे. शेतीमध्ये जसं ते ह्याच्यामध्ये म्हटलं, आज भाषणात त्यांनी अनाऊन्स केलं अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना. त्याचबरोबर 50,000 प्रोत्साहन भत्ताही आहे की जे कर्जाचे हप्ते रेग्युलर भरतायत अशा शेतकऱ्यांसाठी. त्याच्याबरोबर 5 लाख हेक्टर एवढं कृषी क्षेत्र आहे ते नैसर्गिक शेतीच्या नैसर्गिक शेती क्षेत्राच्या खाली आणणार आहेत. त्याचबरोबर मत्स्योद्योग आणि पशुपालन या दोन्हीला कृषी समकक्ष दर्जा दिलाय. म्हणजे आपण म्हणतो ॲग्रिकल्चर इकॉनॉमी जी आहे शेतीप्रधान त्याच्यासाठी वाढ होण्यासाठी हे सगळं केलं आहे. त्याचबरोबर उद्योगधंद्यासाठी MSMEसाठी मोठ्या प्रमाणावर घोषणा केलेल्या आहेत आणि उद्योगधंदे वाढावेत याच्यासाठी सेवा आयुक्तालय आणि उद्योगधंद्यांसाठीचे जे आयुक्तालय जिल्हा पातळीवरती आयुक्तालय दिलेलं आहे. त्याचबरोबर $123 अब्ज असलेलं उद्योग क्षेत्र $1500 अब्ज पर्यंत जाईल या अनुषंगाने या अर्थसंकल्पामध्ये तरतुदी केलेल्या आहेत आणि हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामधून जवळजवळ 50 लाख रोजगार निर्मिती होणार आहे. प्रत्येक क्षेत्रामधून वेगवेगळी रोजगार निर्मिती होणार आहे हे सांगितलेलं आहे आजच्या अर्थसंकल्पामध्ये. त्यामुळे फक्त सेवा क्षेत्र असं नाही तर कृषी क्षेत्र सुद्धा आहे, त्याच्यामध्ये उद्योग क्षेत्र सुद्धा आहे आणि या सगळ्याचं मिळून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला गती मिळते. आत्ता देशाच्या GDPचा वाढीचा ग्रोथ हा 7.4% आहे, पण तो महाराष्ट्राने 7.9% इतका दाखवला. म्हणजे देशाची जे ॲव्हरेज ग्रोथ रेट आहे त्याच्यापेक्षाही महाराष्ट्राची ग्रोथ रेट जास्त आहे. म्हणजे हे आपल्यासाठी एक भूषणावह गोष्ट आहे. बरोबर. पण या